मुंबई के भायखला स्थित इमारत जीजाबाई भोसले उद्यान यानी रानी बाग में बच्चों के घायल होने की घटना सामने आई है, जिस पर किशोरी पेंडेकर ने गंभीर चिंता जताई है। उनका कहना है कि रानी बाग में कई अभिभावक की शिकायतें मिल रही है। इस एक घटना में कल एक छोटे बच्चे को चोट लगी, जबकि करीबन 2 महीने पहले ही ऐसी घटना में एक बच्चे की आंख को गंभीर नुकसान हुआ और उसकी आंख खराब होने की जानकारी सामने आई। उन्होंने आरोप लगाया कि बाग परिसर में बिना अनुमति कुछ दुकानें लग जाती है, जिससे टेबल, कुर्सियां और अन्य सामान बच्चों की सुरक्षा के लिए खतरनाक बन जाते हैं। उनका कहना है कि माता पिता को भी बच्चों पर ध्यान देना चाहिए, लेकिन प्रशासन की भी जिम्मेदारी है कि सुरक्षा व्यवस्था पर कड़ी नजर रखनी चाहिए। मुळात नरेश म्हस्के आज खासदार आहेत, एक जबाबदार व्यक्ती आहे, नागरिक आहे, खासदार आहे। त्यांनी अशा पद्धतीने भाष्य करणं अगदी हास्यास्पद आहे। नरेश म्हस्के जेव्हा जिल्हा प्रमुख झाले, महापौर झाले, तेव्हा कोणाकडे तिकीट मागायला जात होते का? आणि ज्या पद्धतीने ते सांगतायत उद्धवजींना की असं फोन केला पाहिजे, मग जेव्हा शिंदे भाजपकडे गेले तेव्हा शिंदेनी फोन केला होता का? की कारण नसताना नको त्या गोष्टीत उडी मारणं, तर महाविकास आघाडी बघेल ना याबाबत। ह्या त्याला आपण उचापती म्हणतो, आम्ही सांगायला आलो आहे का तुमच्याकडे की आम्हाला उद्धवजींनी कुठे तुमच्याशी बोलले आहेत का की मला विधान ह्याच्यामध्ये जायचं आहे विधानसभेत, तर तुमची मदत लागेल। मग उगाच तुमचे ॲडवाईस कशाला हवे? आणि मला आत्ताही तेच वाटतंय, जे प्रश्न असे आणून उगाच चर्चा घडवतात त्याचं कारणच असं आहे की मी कायम म्हणत असते की जेव्हा एखादी चोरी करायची असेल ना, तर म्हशीच्या गळ्यात घंटा बांधतात आणि ती वेगळ्या दिशेला पळवतात। मग लोक त्या ह्याच्या मागून जातात आणि मूळ जो विषय असतो किंवा चोरी ती निघून जाते। तसं यांचं आहे, याच्यामध्ये कुठले प्रश्न येऊ नये, मग शेतकऱ्यांचे प्रश्न येऊ दे नाही, बेरोजगारीचे येऊ नये, कुठचे येऊ नये, यांच्या अधिवेशनं अशीच्या अशी निघावी आणि अधिवेशनाच्याच वेळेला असे काहीतरी बेजबाबदारपणे उत्तरं किंवा मांडायचे न विचारलेले सल्ले आणि क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करायचा। पण याच्यामध्ये लोक कमेंट्स करतायत, चेतू करतायत, हे बरोबर नाही। आपण खासदार आहात, त्यांचं ते बघून घेतील, तुमच्यापर्यंत ते आले नाहीत सांगायला, आम्ही नको ते सल्ले देऊ नका।